मनोगत असतं मागून टाकू उठलेच नाही नाही यावेळेस प्रश्न कसं सांगितलं छोटं तरी काय जर लागलं तरी सांगा. प्रवास त्याचा भरपूर मोठा आहे खरा. सुरुवात तशी 2016 पासून झालेली आहे. 2016 ते 2019 मी UPSC करत होतो आणि तिकडे जरा अपयश आलं. 2019 नंतर मग मी MPSC कडेच पूर्णपणे वळालो. अविघ्नासोबतचा जो संबंध आहे तो 2021 पासूनचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. कारण 2021, 22, 23 मी सलग त्या सीटवर बसून 3 महिने दिलं राज्यसभेच्या. त्या सीटचं खूप मोठं योगदान आहे यशामध्ये आणि जास्त आता खूप भावनिकता होते खरं. प्रवासामध्ये एवढे चांगले मित्र भेटले. त्या मित्रांशिवाय काही गोष्टी शक्यच नसतात. तुमचे सुखदुःख असतील, चढउतार असतील, जो इमोशनल बॅकअप असतो ना तो खूप महत्त्वाचा असतोय प्रवासात. आणि त्यांच्यामुळे जो त्यांचा इमोशनल सपोर्ट भेटला त्याचा खूप मोठा वाटा यशामध्ये किंवा जे काही अचीव केलंय त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यांनी मन लावून अभ्यास करा. कारण आपले आईवडील आपली वाट बघत असतात की बघ आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्यामुळं किंवा आपल्या कर्तृत्वामुळं आपल्या आईवडिलांचा सत्कार होणं किंवा त्यांची मान उंचावणं हा खूप मोठा आपल्यासाठी तोच खरा मोठा सत्कार असतो आपल्यासाठी. कारण जेव्हापासून माझा रिझल्ट लागलाय तेव्हापासून म्हणजे माझ्यापेक्षा जास्त सत्कार आईवडिलांचे झाले. तर ते बघूनच याच्यासाठी केला होता अट्टावास आणि शेवटचा दिवस गोडवा. त्यांच्याकडे बघून त्यांच्या डोळ्यातलं जे आनंदाश्रू होते त्याची किंमत कुठंच नाही म्हणजे. त्यामुळे त्या दिवसासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे की आपल्यामुळं आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले पाहिजे. बाकी सगळं सेकंडरी गोष्टी असतात. करायचं कोणासाठी तर त्यांच्यासाठी. हे धरून जर अभ्यास आपण सुरू केला आणि प्रामाणिकपणे जर कष्ट केले ना एखादं वर्ष लेट होऊ शकतं, मागे पुढे होऊ शकतं. पण जर संयमानं कन्सिस्टंटली पेशंटली जर आपण काम करत राहिलो, अभ्यास करत राहिलो, एकनिष्ठपणे अभ्यास करत राहिलो ना तर नक्की हे सगळ्यांना मिळेल ही माझी खूप खूप इच्छा सदिच्छा. आणि स्पेशली मी थँक्स सरांचे म्हणेल एवढी चांगली ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला लायब्ररी अवेलेबल करून दिली. वेळोवेळी त्यांचं खूप सपोर्ट एक खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला अभ्यासासाठी एक शांत वातावरण भेटलं की जे तुम्ही 24 तास तिथे तुम्हाला अनकम्फर्टेबल फीलच होत नाही, खूप रिलॅक्स राहून आपण अभ्यास करू शकतो. अशा ठिकाणी जर आपल्याला अभ्यास करायला वातावरण भेटत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लायब्ररीचा देखील तेवढाच मोठा वाटा असतो यशामध्ये. मित्रमैत्रिणी, लायब्ररी असेल, क्लासेसचे सर्व गुरुजन असतील, यांच्यामुळे आजपर्यंत पोहोचले. हा काय शेवट नाही आहे पण एक माइलस्टोन किंवा एक लो हँगिंग फ्रूट मला आज मिळालंय या एमपीएससीतील यशामध्ये. बस एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद.